धन्यरंकारजी. बघा रात्री आमच्या इकडं येरमाळा या ठिकाणी वार्षिक सत्संगचा कार्यक्रम होता. 25 किलोमीटर अंतरावर गाव आहे. बघा तिथं महात्म्याने शेवटच्या टप्प्यामध्ये सुंदर सांगितलं की समोर प्रकाशनचा टॉल लागलेला आहे, तिथून काही पुस्तकं खरेदी करा आणि कोणाच्यात बर्थडे असेल, काही कार्यक्रम असेल, तिथं ती पुस्तकं गिफ्ट द्या. दासीच्या मनामध्ये पटकन एक छोटासा प्रश्न निर्माण झाला की अशी पुस्तकं ज्यांना निरंकारी मिशन माहीतच नाही त्यांच्या घरामध्ये गेलेलं चांगलंय का? म्हणजे ज्याला त्याची किंमतच नाही तर ते काय करणार आहेत त्या पुस्तकाचं? त्यावेळेस दासीच्या मनात तसा प्रश्न निर्माण झाला. पण विचार केल्यानंतर, बराच वेळ विचार केल्यानंतर वाटलं की आपण आपल्या घरामध्ये कितीतरी अशी पुस्तकं आणलेली असतात की एका पुस्तकाचा नंबर सुद्धा येत नाही, एवढी पुस्तकं आपल्याकडे असतात. मग एखाद्याला नाही वाचू द्या ना ते पुस्तक, नाही वाचू द्या, जाऊ द्या त्याच्या घरामध्ये, पण कदाचित यदा कदाचित एखाद्यानं जर ते पुस्तक वाचलं आणि त्याला कळालं तर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का?